कुठं चाललास चाललास कुठं ते सांग. मच्छी धंदा बंद आज. जिथून आणा पण आले मच्छीला मस्त पैकी. वाटा कसं वाटा 100 किती आहे चिंबोरे आहे कॅन 7. फायनली आरसी भेटली दाखवतो तुम्हाला त्याच्यावर काय गोल झाले. शोरूम वाल्यांकडून डायरेक्ट फायनान्स चढवले. गाडी घेतली कॅशला तर ती तुम्हाला दाखवतो. असा तुमच्यासोबत होऊ नये. पहिला आरसी आणि इन्शुरन्स चेक करायचा म्हणजे अशा गोष्टी टाळता येतील. तर बघूया आता तो मला करून देणार आहे शोरूमवाला कॅन्सल. फायनली आता घरामध्ये पोचलो. मगासपासून जरा काम करत होतं. आता एक गोष्ट करायला घेतले घरामध्ये. पूर्ण लग्नाची तयारी चालू झाली आमच्या घरामध्ये. कोणाच्या ते तुम्हाला काही दिवसामध्ये समजेल जेव्हा सगळं झालेलं आहे. फक्त बघा आता ताट सजवायला घेतले मस्तपैकी. हल्दी कुंकाचं ताट बघू शकता. बीके रिसॉर्टला गेलेल्या सगळी मंडळी आलेली आहे. ती तू पण गेलती हा बघू शकता मस्तपैकी. फुल ट्रॅफिक लागले का कशामुळे लागले काय माहित नाही. पण आपला मेन कल्याणशील पाटा रोड पण हे नानी फक्त ऑर्डर घ्यायला गेली ती. नानी ऑर्डर घ्यायला गेली ती. आज कर ना तू ऑर्डर घ्या ना तू. लगेच चाललेल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. 3-4 दिवस झाले काही ब्लॉग काय शूट केलं नाही. तर आज शूट करतो. पुन्हा चालू आहे मच्छीला. आणि काल तुम्ही बघितलं असेल तर तलोजा मच्छी मार्केटचा ब्लॉग. पण आता कौशाला चाललो आहे. तर बघूया कौशाला कशी भेटते मच्छी. म्हणजे आता भाऊ मी सांगणार घ्यायला लगेच येईल कारण घरातलं पाहिजे. त्या दिवशी खूप घेतली म्हणून. तर चला कोणता उशीर न करता डायरेक्ट कौशाला जाऊ. पण डेंजर सीन झालं आहे. ऑर्डरवर ऑर्डर लागलेत आणि ब्लॉग पण शूट करायला भेटत ना. आता लवकरच आपल्या फेमस सिंगरची ऑर्डर आहे. हे त्या 2-3 दिवसामध्ये दाखवेनच कोणाची केली तेव्हा तुम्हाला भेटेलच. तर चला कोणताही उशीर न करता डायरेक्ट आता कौसा मच्छी मार्केटमध्ये भेटू. आणि कोणती मच्छी मी घेतोय ती दाखवतो तुम्हाला. पोचलोय मस्त नानाच्या दुकानावर. बघू आज काय मच्छी आहे. कुठं चाललास कुठं ते सांग. मच्छी धंदा बंद आज. जिथून आणा पण आले मच्छीला मस्त पैकी. कसा किलोच्या हिशोबाने विकलं जाते तर तुम्हाला पाहिजे किती मोठा मच्छी. तर नानाने घेतली मस्तपैकी सोडायला. वाटा कसं वाटा 100 किती आहे चिंबोरे आहे कॅन 7. छोट्या चिंबोरे आहेत 7. मस्तपैकी मच्छी घेतलेली बघा. इथं कोलबी वगैरे आहे मस्त मोठी साईजची. कालमासं सुद्धा आहेत. किलोच्या हिशोबाने जाऊन इथं किलोचा हिशोब बोलला तर महाग आहे. आणि जी काय मच्छी आहे ती 250-300 रुपये पाव आहे. कमी जास्त करतात 50 रुपये तरी जास्त. तिथं जसं आपण तलोजाला गेलो तसं तिथं इथं नाही होत. कमी नाही करत. लगेच झटकेपट होतं काम. आणि चला तर डायरेक्ट घरी जाऊनच भेट. गाईच पोचलं मस्त की घरी. अवतार जरा विचित्र झाले. हेल्मेट घालून दिलं. ऊन पण कडक लागतं ना डेंजर एकदम. आणि वाफ तेवढी लागते. त्याच्यामुळे बाहेर निघताना पाणी जास्त प्या आणि हेल्मेट सोबत ठेवा. काहीतरी एनर्जी ड्रिंक वगैरे म्हणजे ग्लुकॉन डी वगैरे जे तुम्हाला पाहिजे असेल ते सोबत घेऊन फिरा. म्हणजे असं नाही पाण्याची कमी नाही वाटणार तुम्हाला. म्हणजे घरचं पाणी प्यायला तेवढा चांगलं होत. आणि थंड पाणी पिणं जरा अवॉइड करा जास्त. कारण की जेवढं थंड पाणी पिळेल तेवढा पत्ता नुसती ताण लागेल. त्याचा मम्मीने मस्तपैकी बनवल्यात कोलमाच्या वड्या. बघा इथं मच्छी ठेवली आपण. तर मम्मी आम्ही आणले वाव. त्याच्यामध्ये वाव आणले आणि दुसरं काहीतरी बघूर आहे. त्याचं नाव नाही मला आठवत. पण जाऊ दे. एक वडी टेस्ट करून बघू कशी झाली ते तुम्हाला दाखवतो. पहिला काढून दे ती दाखवतो. काहीच मस्त एवढंसं तुकडा घेतले आलनी की खार ते बघण्यासाठी. मस्त झाले. आज मॅचिंग दोघी. लगेच तोंड पावला लगे काय ना. हे शेंबरी घाल ना कानबोटा घाल. हा लंगरी कशी लंगत कशी लंगत तू. पडशील तसं नाही करायचं. नाही
पहिले गाईज आपल्या गाडीचे RC आलेले आहे. चालू आहे आणि दाखवतो तुम्हाला काय इश्यू झाले आणि कशाबद्दल. तर चला डायरेक्ट नाक्यावर जाऊन नाक्यावर आले, नाक्यावर घेतो मी आणि तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय इश्यू केले शोरूमवर. फायनली RC भेटले, दाखवतो तुम्हाला त्याच्यावर काय गोल झाले. शोरूमवाल्यांकडून डायरेक्ट फायनान्स चढवले, गाडी घेतली कॅशला. तर ती तुम्हाला दाखवतो. असा तुमच्यासोबत होऊ नये, पहिला RC आणि इन्शुरन्स चेक करायचा, म्हणजे अशा गोष्टी टाळता येतील. तर बघूया आता तो मला करून देणार आहे शोरूमवाला कॅन्सल. तर पटकन मी त्याचा फोटो तुम्हाला काढून दाखवतो, म्हणजे दुसऱ्या गोष्टी ब्लर करेल, फक्त जो फायनान्स वगैरे चढवलेला तो दाखवेल. आता तोच मला RC म्हणजे काहीतरी ऑथेंटिफिकेशन काहीतरी असं काहीतरी आहे, तो मला रिमूव्ह करून देणार आहे. आपल्या सगळ्यांच्या कल्याणच असं शोरूमवाल्याकडे द्यायला, असं म्हणजे होऊ नये त्यासाठी. तर बघूया आता तो कॅन्सल करून देणारच आहे. बघू आता किती दिवसांनी कॅन्सल होईल. पोस्टवाला बोलतोय 4 का 5 दिवसामध्ये कॅन्सल होईल. तर बघू होतं का नाही तर मग परत आपण व्हिडिओ बनवणार होता. तर चला जाऊ आता डायरेक्ट शोरूम दिव्याला. सर्व होम साईड मोटर्सच्या बाहेर पोहोचलो, मस्त काम करायला दिले ना. बघूया जा हेल्मेट घेऊन. आपल्याला हेल्मेट नव्हतं दिला, तोच हेल्मेट घ्यायचा. तर चला आणि कवर एक आपला काहीच. फायनली घरी पोहोचलो, हेल्मेट वगैरे काहीच घेतला ना. तर हेल्मेट ना हा घुसला तर इथपर्यंतच राहायचा, मग तसंच घाईमध्ये निघालो. एकदम धूल बेकार आहे. चला मस्त घरामध्ये जाऊ, फ्रेश वगैरे हो, मग बघू. आज काय ब्लॉग पुरा होणार नाही त्याच्यामुळे. आणि असं म्हणजे घटना तुम्ही बघा, म्हणजे जेव्हा गाडी घेणार तुम्ही कोणतीही गाडी घेता ना, पहिला बघा तुम्ही लोनवर घेता कॅशवर घेता, त्याच्यावर असे नावं बिव चढलेले आहे की नाही. तर चुकून झाला असेल त्याच्याकडून. अशा गाड्या कितीतरी लोनवर येतात, त्याच्यामध्ये एखाद दुसरी गाडी येते फक्त कॅशसाठी. तर कधी कधी होऊन जातं, समजून घ्या जरा. तर काही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो, आता चाललो आहे खाली. बघूया आता. आज तर काही ब्लॉग शूट होणार नाही तेवढा, त्याच्यामुळे बघू आता उद्या कवर करण्याचा पूर्ण प्रयत्न म्हणजे पुरा करण्याचा. आता जायचं होतं लग्नाला, पण मी कॅन्सल केलं. पप्पाला पाठवलं आहे जावं. तिथंच आता येताना खाडकीलाच लग्न होतं. फायनली आता घरामध्ये पोचलो. मगासपासून जरा काम करत होतं. आता एक गोष्ट करायला घेतली घरामध्ये, पूर्ण लग्नाची तयारी चालू झाली आमच्या घरामध्ये. कोणाच्या ते तुम्हाला काही दिवसामध्ये समजेल जेव्हा सगळं झालेलं आहे. फक्त बघा आता ताट सजवायला घेतले मस्तपैकी. हळदी कुंकाचा ताट, दिवा वगैरे ते तुम्हाला आता सजवल्यावर दाखवेल. आता काहीच दाखवत ना. प्रत्येकाने असं घरामध्ये वेल काढून उद्योग करा, म्हणजे विकत आणण्यापेक्षा बेटर होईल. आणि लवकर चहा पाणी आहे ते तुम्हाला समजेल, पण कोणाचं आहे ते तुम्हाला लगेच अनाउन्समेंट नाही करणार आहे, ते एक सस्पेन्स ठेवणार आहे. तर वाट बघत राहा शेवटपर्यंत. The next day. मस्तपैकी रेडी वगैरे झालं. दिवस दुसरा, आज महिला दिवस आहे. तर महिला दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त मम्मीने पेस्ट ठेवले, आता पेस्ट पिऊन घेऊ आपण. कलिंगड सुद्धा कापले, कुठं पेस्ट ठेवले मलाच नाही माहिती. तर चला पेस्ट पिऊन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. पैकी पेस्ट वगैरे पिऊन झाले. आता आपण काल बनवलेला हलवा तो मम्मी करते गरम, म्हणजे आता खायची इच्छा झाली म्हणून. तर कलिंगड न खाता आपण आता हलवा खाऊ मस्त वेगळी. तर चला तुम्हाला दाखवतो आज काय काय होणार ते. आणि आमच्या गावातील सर्व महिला गेलेत BK रिसॉर्टला. आज महिला दिना स्पेशल आमचे स्थानिक नगरसेवक बाबाजी बालाराम पाटील यांनी काहीतरी महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आज गावातमध्ये महिलांची कमी भासते, म्हणजे जे घरात आहेत ना मोजक्यात त्याच. फक्त कोण गेलेत माहीत, महिला ज्या महिला बचत गटवाल्या आहेत ना त्यांचे पोरं असतील, म्हणजे लहान लहान पोरं. मुलांना एंट्री नाही, फक्त महिलांसाठी आणि पोरींसाठी असं काहीतरी आहे. तर बघू आता संध्याकाळी त्यांचं काय एक्सपिरियन्स आहे विचारू आपण आल्यावर. कारण सकाळी 10 वाजता गेलेत, आता संध्याकाळी 5-6 वाजता येतील, तेव्हा तुम्हाला बघू विचारून तर दाखवेन तुम्हाला कसं काय झालं, त्यांच्या काय गेम वगैरे होते की नाही. फायनली घेतलं आपण हलवा खायला. तर चला मस्त वगैरे खाऊन घेऊ. मस्त जेवण वगैरे करून झाले आणि लाईटच गेली, वांद करून ठेवल्या. तर चला दाखवतो तुम्हाला आज काय काय होणार आहे ते. सकाळपासून तेच बोलतात, पण आज काहीच न होणार असं मला वाटतं. आज पण ब्लॉग पूर्ण होणार, उद्या कंटिन्यू करील. आणि उद्याचा एक सेपरेटली स्पेशली ब्लॉग आहे, तो तुम्हाला भेटेलच बघायला. कसला आहे तो तुम्हाला सांगणार नाही, हिंट दिले मी कालच्या पार्टमध्ये, म्हणजे याच ब्लॉगमध्ये. तर बघूया होतं का नाही सक्सेस. खांबे काढायला आले म्हणून लाईट गेले. मला काहीतरी मी 2-3-4 दिवसाआधी दाखवलेलं की लाईटी ज्या होत्या म्हणजे वायरी काढलेल्या आहेत त्याच्यासाठी. आणि इकडे नवीन खांबा लावले, तिथं डिप्पी ठेवले.
तर बघूया होतं का ना. मला तर डाऊट येतं खांब काढाय, कारण की इकडे लाईनी टाकायच्या आहेत त्याच्यामुळंच. हो खांबा काढला, डेंजर सीन. बघू शकता दोन्ही खांबे काढले. आता इथं ड्रेनेज लाईन आहे, 2 नलाच्या पाईप लाईन येतील मोठ्या मोठ्या. इथपर्यंत काम आले तुषारच्या गाडीपर्यंत. तिथपर्यंत नानासोबत बघा तिथपर्यंत खोदलेलं आहे. पुढं होईलच समजा, तो काम तर दाखवेलच तुम्हाला तेव्हा. काय चाललो आणि इथे गेलं टोरंटोला, इकडे काम चालू आहे बघा. इथं खोदाला तिथून एक बॉक्स टाकले, तिथून इथपर्यंत काहीतरी. मग इथं वायऱ्या चढवतील वरती आणि मग इथून परत बॉक्स टाकले त्या बाजूला. चला घरी जाऊ आता. मस्तपैकी जो काल काम करत होतं धीरज आणि मम्मी, आज पण तो काम चालू आहे. आज माल्टा रंगवायला घेतले बघा मम्मीने मस्तपैकी. लग्नाची तयारी आमच्या घरात जोरान चालू आहे. पण काय सांगू आता तुम्हाला, काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकत ना, आणि सगळ्याच गोष्टी रिव्हील पण नाही करू शकत. तर तुम्हाला दाखवतो ताट वगैरे वाट्या वगैरे कसं केलं, त्याला मस्त डेकोरेशन वगैरे करून बघा इथं टोपलीमध्ये ठेवून मस्तपैकी रंगून. तर तुम्ही घरी असं ट्राय करू शकता जेव्हा वेळात वेळ काढून. तर बघा तुम्हाला जर जमलं तर नक्की करा. त्याला मस्तपैकी डायमंडचं एवे लावा, म्हणजे तुम्हाला ताट तयार होईल. बघू शकता बीके रिसॉर्टला गेलेल्या सगळी मंडळी आलेली आहे. ती तू पण गेलती हा? ए गोला पण येईल आता गोला पण येईल लगेच. नानी आलेली मस्त, आणि त्यांना खूप ट्रॅफिक लागले, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या. पण नानी तिचा चेहरा दाखवायला जरा लाजतं. ही बघ इथं समोरच आहे, बघ असतो बघ. दाखव काय काय ऍक्टिव्हिटी झाल्या, काय गिफ्ट वगैरे भेटलं का. ती बघ नको नको बोलतो, म्हणून तर बोलतं सायकल वगैरे अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे भेटल्या. गिफ्टमध्ये साड्या सुद्धा भेटल्या, काहीतरी खेळ वगैरे होतं, नाश्ता वगैरे फुल होता, जेवण पण होता. आता बघू दुसऱ्या कोणाला तरी विचारू, नानी जरा लाजतं म्हणून. बघू शकता मस्तपैकी फुल ट्रॅफिक लागले. कशामुळे लागले काय माहीत नाही, पण आपला मेन कल्याण शील पाटा रोड पण पॅक आहे, शील देवा रोड पण पॅक आहे. बघू शकता आज इथपर्यंत ट्रॅफिक आलेले, डेंजर सीन आहे. तर काहीच मी नानीचं पण विचारलं, पण नानीचं म्हणजे सांगायला लाजतात. पण त्यांनी मला असं पर्सनली सांगितलं होतं, शूट नको करून मी तुला सर्व काही सांगतो. आणि जे साड्यांचा लकी ड्रॉ होता, जशी एंट्री केली तेव्हा त्यांचे नाव नंबर वगैरे सर्व घेतला. त्याच्यामध्ये लकी ड्रॉ होता. आमच्या गावात काहीतरी 3 लागलेल्या, एक जण अवेलेबल नव्हता म्हणून तिला साडी नाही भेटली. पण आजूबाजूच्या गावांमध्ये सर्वांना भरपूर लागले. सायकलसुद्धा होते, सर्व काही असे गिफ्ट होते. त्या प्रत्येकाच्या नावानुसार लकी ड्रॉ लागले, त्याला भेटलं. पण जे अवेलेबल नव्हते, जे लवकर गेले होते, त्यांचं रिटर्न नाव काढलं आणि दुसऱ्या कोणाला गेल्या असं झालेलं आहे. तर चला मस्त घराजवळ पोचलो आहे, मस्त रेडी झालो साखरपुड्याला जायला. हा वेगळ्या पार्टमध्ये बनवेल मी, म्हणजे पूर्ण ब्लॉग होणार नाही मला माहीत आहे. एक ब्लॉग आहे ना तो अपूर्ण राहिले, त्याच्यामध्ये टाकेल. आदर्श पण रेडी झाले, नाना आणि सोहनसुद्धा रेडी झाली. जास्त लांब नाही झालं, खार्डीलाच जायचं. तर चला डायरेक्टली आता तिकडे जाऊनच भेटतो, बघूया साखरपुडा आले का नाही. 6:30चा टाईम होता, पण वेळ निघून गेलेला आहे. आणि कसं ट्रॅफिक वगैरे लागतं त्यामुळे आता डायरेक्ट तिथं जाऊनच भेटतो. रिक्षा काढली आम्ही. साखरपुडा मस्तपैकी संपन्न झाले आणि आम्ही आता बसलो इथं मस्तपैकी सगळी जण. इथं साहिल आहे, बघू शकता. साखरपुडा आल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये आलो. जाऊन ते जसं झाला तर झाला, दाखवायला नाही भेटला जेवढा काय. थोडासा पार्ट भेटले तो बघा तुम्ही.
हे नानी फक्त ऑर्डर घ्यायला गेलती. नानी ऑर्डर घ्यायला गेलती. आज कर ना तू. ऑर्डरच घ्यायला गेलती तू म्हणून. काही ना अरे ऑर्डरच घ्यायला गेलती ना कसं. चला तर काही फायनली साखरपुड्यातून निघलो. 1 2 3 4 5 6 आणि मी एक 7वा. असं 7 जण एका रिक्षामध्ये आले. तर चला सगळी जण चालली आता पार्किंगवर. रिक्षा घेऊन घरी जाऊ आणि मग घरीच ब्लॉग एंड करू. गाईज फायनली पोचलो घरी. साखरपुडा जाईल तेव्हा जाईल. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.